Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील जे पहिले प्रकरण आहे नॉलेज ऑफ नंबर म्हणजेच संख्याज्ञान यामधील नंबर फेस अँड प्लेस व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यावर आधारित व्यवसाय नंबर 4 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 4 आज आपण सॉल्व करणार आहोत. ही एक्झरसाइज अतिशय सोपी आहे नेहमीप्रमाणे, परंतु ही एक्झरसाइज सॉल्व करण्याच्या पूर्वी आपल्याला 1-2-3 पॉईंट्स आहेत ते क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. ते जर पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले तर तुम्हाला हा जो व्यवसाय आहे, ही जी एक्झरसाइज आहे ती तुम्हाला अतिशय सोपी जाणार आहे. हे पहा, मी तुमच्यासमोर काय कन्सेप्ट लिहिलेले आहेत पहा. इथे लिहिलं आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. आणि खाली मी युनिट टेन्स, हंड्रेड, थाउजंड्स आणि 10,000s अशा पद्धतीने ही प्लेस व्हॅल्यूंची नावं लिहिलेली आहेत. त्यांनाच मराठीमध्ये एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार अशा पद्धतीने बोललं जातं. हजारालाच सहस्र हे नाव दिलं जातं आणि दशहजारालाच दशसहस्र असं सुद्धा बोललं जातं. आता हे काय आहे तर एखादा उदाहरण म्हणून आपण जर एखादी संख्या घेतली. आता आपली मुलं 4थीला आहेत, त्याच्यामुळे तिथं 5 अंकी संख्या किंवा 6 अंकी संख्या त्यांना येणं अपेक्षित आहे. आता आपण इथे 5 अंकापर्यंत विचार करू. फॉर एक्झाम्पल, एखादी जर आपण संख्या घेतली 55,555 म्हणजेच 55,555 अशा पद्धतीने ती जर संख्या घेतली तर त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ही संकल्पना म्हणजे स्थानिक किंमत ही संकल्पना आधी आपण पाहूया. हा जो 5 आहे तो युनिटला आहे, त्याच्यामुळं त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 5च राहते. हा 5 टेन्सला आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, 5 आहे म्हणून 5 लिहिणार आहोत. आणि हा जो दशक आहे, दशकाच्या पुढं घरं किती आहेत, एकच घर आहे, त्याच्यामुळे आपण तिथं 1 0 देणार आहोत. इथून पुढे जिथं दशक हा शब्द येईल तिथं 1 0 ही संकल्पना तुम्ही लक्षात ठेवायची आहे, किंवा टेन्स म्हणजे 10. हा 5 बघा, 5 आहे म्हणून 5 तसाच ठेवलेला आहे आपण. 5च्या पुढे किती घरं आहेत, 1 2, त्याच्यामुळे आपण इथं 2 0 देणार आहोत. तशाच पद्धतीने हा 5 आहे म्हणून 5 याच्या पुढे 1 2 3 घरं म्हणून आपण 3 0 देणार आहोत. अतिशय सोपं आहे, जरा पण गडबड करायची नाही आणि जरासुद्धा शंका मनात ठेवायची नाही आहे. हा 5 आहे म्हणून 5 लिहिला, त्याच्या पुढं घरं किती आहेत बघा, 1 2 3 4, म्हणजे जेवढी त्याच्या पुढे घरं असतात तेवढी आपण 0 देणार आहोत. ही झाली त्या अंकाची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, आता फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, जे दिसतं तेच. दर्शन आपण कोणत्या गोष्टीचं घेतो, जे समोर जे आहे तेच. काय ते, हा 5 आहे, ह्याची फेस व्हॅल्यू 5च येणार. ह्या प्रत्येक 5ची फेस व्हॅल्यू 5च येणार. आता इथं सेम संख्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता पुढे बघा, जर फॉर एक्झाम्पल मी जर अशी संख्या लिहिली 34,745 अशी जर संख्या आपण जर लिहिली तर पहा, ह्याची फेस व्हॅल्यू काय येणार आहे, म्हणजे दर्शनी किंमत 5ची 5च, 4ची 4च, 7ची 7च, 4ची 4च आणि 3ची 3च येणार आहे. दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे जी संख्या आहे तीच, ती कोणत्या प्लेसला आहे किंवा कुठे आहे हे महत्त्वाचं नाही, जसं दिसतं तसंच. त्याच्यामुळं प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही संकल्पना तुम्हाला कळलेली असेल. आता ह्याची जी स्थानिक किंमत आहे ती आपण पटपट लिहून काढूया. बघा, इकडून सुरुवात करूया. आता 3 आहे म्हणून आपण 3 लिहिला, 3च्या पुढं घरं किती, 1 2 3 4, मग त्याच्यावरती आपण 4 0 दिले, म्हणजे किती झाली, 30,000. 4 आहे म्हणून 4 लिहिला, 4च्या पुढं घरं किती, 1 2 3, म्हणजे आपण ह्याची किंमत झाली 4,000. तशाच पद्धतीने ह्याची किंमत 700, ह्याच्या पद्धतीने ह्याची किंमत 40 आणि ह्याच्या पुढं एकही घर नाही, त्याच्यामुळं आहे तीच संख्या आपण लिहिलेली आहे. तर
दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही संकल्पना तुम्हाला छानपैकी कळलेली आहे. आता व्यवसाय म्हणजेच एक्झरसाइज नंबर 4 आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. पहा, इथे पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे? म्हणजेच काय, इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 7 इज 700. पहा, 7 या अंकाची स्थानिक किंमत 700. 700 कुठे असेल, तर तो अंक कोणत्या स्थानावरती असेल, तर तो अंक शतक स्थानावरती असेल. मग फक्त शतक स्थानावरती तो अंक बघायचा आहे. कुठे कुठे आहे शतक स्थानावरती अंक? इथे आहे का? नाही. इथे बघा, एकक, दशक, शतक, म्हणजे इथं शतक स्थानावरती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ब तर सापडलेला आहे. आणखीन कुठे आहे बघा, इथं एकक आणि दशक स्थानीच आहे. इथे बघा, एकक, दशक आणि शतक, म्हणजे शतक स्थानी बघा 7 आहे म्हणून 7 लिहिणार आपण, त्याच्यापुढं 1 आणि 2 शून्य देणार, म्हणजे 700 ही संख्या तयार होणार आहे. म्हणजे शतक स्थानी कुठे सापडला? ब आणि ड ला सापडला आपल्याला. मग ब आणि ड कुठे आहे, तर तो आहे, पहा शोधा, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला पुढे जाऊया आपण आता. खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? छानपैकी प्रश्न वाचायचा, बिलकुल गडबड करायची नाही, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची, जेणेकरून पुन्हा तुम्ही सराव करताना तुम्हाला एक स्पीड येईल. चला, प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? आता दर्शनी किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय शिकले आपण? ती संख्या कोणत्या प्लेसला आहे, कोणत्या स्थानावर आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तर दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या जशी दिसते तशीच. आता काय बोललात की अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे. आता सर्वात कमी येण्यासाठी तिथं जास्तीत जास्त कमीत कमी संख्या पाहिजे, किंवा कमीत कमी आता बघा, इथं काय आहे बघा, 2 झिरो आहेत. ओके, म्हणजे ह्या अंकांची बेरीज जर आपण केली तर ही सर्वात कमी येणार आहे. इथे बघा, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, 18 आणि 8 26, म्हणजे ह्यांची किंमत काय येणार आहे? 26 येणार आहे. पुढे बघा, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 आणि 5 14, 14 आणि 9 23, याची किंमत 23 आलेली आहे. ही आली 26, ही आली 23. इथे बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 किंमत आलेली आहे. आता 7 आणि 7 13, हेच 13 झालेलं आहे. पुढची बेरीज काय करायची गरज नाही. म्हणजे सर्वात कमी बेरीज कोणाची आलेली आहे? ऑप्शन नंबर 3 ची आलेली आहे. तुम्ही इथे एक क्ल्यू लक्षात ठेवायचा आहे की दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे असं जर विचारलं तर जिथं जास्तीत जास्त शून्य असतील किंवा छोटे छोटे संख्या असतील तो ऑप्शन पाहायचा आहे, आणि तो ऑप्शन उत्तर असणार आहे. म्हणजे इथं ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 19 आहे, तर ती संख्या कोणती? म्हणजे किती बेरीज आहे? 19 किंवा 19 बेरीज आहे. तुम्ही बेरीज पटपट करून बघायची आहे. 9 7 16, शून्य घ्यायचं नाही, 16 आणि 3 19, म्हणजे अ तर आपल्याला सापडलेला आहे. पुढे बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 10 21, म्हणजे ऑप्शन नंबर ब गेलेला आहे. पुढे पहा, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, 19 प्लस शून्य, शून्य तर काय आपण घेत नाही, त्याच्यामुळे 19 बेरीज झालेली आहे. म्हणजे अ मध्ये आली आणि क मध्ये पण आली. पुढे येते का बघूया. इथे पहा, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, आणि 15 आणि 9 19च्या पुढं नक्कीच जाते, 24 बेरीज येते. म्हणजेच आपल्याला कुठं सापडलेले आहे? अ आणि क मध्ये सापडलेले आहे. म्हणजे फक्त अ आणि क कुठे आहे? तर फक्त अ आणि क आहे, ऑप्शन नंबर 1 वरती आहे. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. चला पुढे आपण जाऊया. 38,564 या संख्येच्या दशसहस्र स्थानच्या अंकाची किंमत किती? 38,000 ही संख्या कशी
वाचूया आपण इंग्लिशमध्ये 38,564. या संख्येच्या दशसहस्रस्थान म्हणजे आपण संकल्पना आधीच बघितली की 10,000 प्लेस किंवा 10,000 या प्लेसला आपल्याला बघायची आहे. चला तर पटपट बघूया आपण. आधी ही संख्या लिहूया 38,564. या संख्येच्या दशसहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती. मग कोणता आहे बघा इथं, एकक, दशक, शतक, हजार किंवा सहस्र आणि दशसहस्र. दशसहस्राला काय आहे, 3 आहे. मग आपण काय करतो, 3 आहे म्हणून 3 लिहितो. त्याच्यापुढे संख्या किती, 1 2 3 4. मग आपण 4 0 त्याच्यावरती देतो. मग संख्या किती तयार झाली, 30,000 संख्या तयार झालेली आहे. म्हणून 30,000 ऑप्शन कुठे आहे, तेवढाच फक्त आपल्याला शोधायचा आहे. तो आहे ऑप्शन नंबर 2 वरती आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला 5वा प्रश्न आपण पटकन पाहूया. खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे. चला पटकन बघूया. हजार स्थानी म्हणजे 100 प्लेसला आणि दशक स्थान म्हणजे 10 प्लेसला. तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज पटपट तोंडी करूया. इथे बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजारला काय 8. 8ची किंमत किती असते, 8,000. आणि 7ची किंमत किती असते, 70. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन आपण लिहून काढूया. पहिल्या ऑप्शनची बेरीज किती आहे, 8,070 आहे. दुसरा पाहूया. इथं 9,000. बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानिक आहे 9 आणि दशक स्थानी 0 आहे. म्हणजे 9,000 अधिक 0 9,000च येणार आहे. दुसरी बेरीज आहे 9,000. इथे बघा 4,000 आणि 90. म्हणजे तिसरा ऑप्शन किती येणार आहे, 4,090. आणि चौथा ऑप्शन आहे बघा इथं हजार स्थानी 3 आहे आणि इथं दशक स्थानी 9 आहे. म्हणजे याची किंमत येणार आहे 3,000 आणि याची येणार आहे 90. म्हणजे काय येणार आहे, 3,090. मग आता आपल्याला विचारले बेरीज सर्वाधिक कोणाची आहे, तर सर्वाधिक कुठे आहे, ते 9,000ची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. 6वा प्रश्न आहे, 9*4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे. तर त्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता तुम्ही इथं एक लक्षात ठेवायचं आहे, फरक किती आहे, 450 म्हणजे 450. फरक हा 450 असेल तर इथे पहा, ही संख्या किती बघा, किती स्थानी आहे, किती अंकी आहे, 1 2 3 3 अंकी आहे. म्हणजे इथं आपल्याला कुठं विचारलेलं आहे बघा, इथं 1 2 3 म्हणजे इथला अंक विचारलेला आहे. आणि तिथून पुढं कोणता का अंक असे ना, आपल्याला फरक किती विचारला आहे, 450. फरक जर 450 विचारलेला असेल तर आपण त्याच्यापेक्षा मोठा 100 बघायचा आहे. म्हणजे 450पेक्षा किती, 500. जर तुम्हाला 650 विचारलेलं असेल तर आपण 700चा विचार करणार आहोत. 850 विचारलेलं असेल तर आपण 900चा विचार करणार आहोत. किंवा 860 870 जे काय असेल त्या पद्धतीने 400च्या घरातली विचारली असेल तर आपण 5चा विचार करणार आहोत. 670 असेल फॉर एक्झाम्पल फरक तर आपण 7चा विचार करणार आहोत. 340 असेल तर आपण 4चा विचार करणार आहोत. तर तशा पद्धतीने आपण इथे विचार करणार आहोत. इथे किती आहे, 450. म्हणजे आपण विचार काय कोणाचा करणार आहोत, 450च्या नंतर काय आहे, मोठा 500. म्हणजे इथं काय असायला पाहिजे, 5 आणि इथं काय असायला पाहिजे, 5. एवढाच विचार करायचा आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ही अशा पद्धतीने तयार होते, कारण फरक किती, 450 आहे. ह्या 5ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 500. आणि ह्या 5ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 50. मग ह्यांच्यातला जर फरक बघितला आपण तर 450 येणार आहे. म्हणजे इथं काय असायला हवा, 5 आणि इथं काय असायला हवा, 5. तर त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, तर त्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता या 5ची स्थानिक किंमत किती, 500 आणि या 5ची स्थानिक किंमत किती, 50. दोघांची जर बेरीज आपण केली तर ती येणार आहे 550. मग 550 कुठे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. तर 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. स्पष्टीकरण नीट समजून घ्या. एकदा तुम्ही स्पष्टीकरण समजून घेतलं तर पुन्हा तुम्हाला इतकं सोपं जाणार आहे. 7वा प्रश्न, एका संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे. म्हणजे 59,940
40 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती? आता तुम्हाला इथं पण मी सांगितलेलं आहे, थोडं वरती जायचं. 59,000 आहे म्हणजे आपल्याला 60,000वरती जावं लागेल. ठीक आहे ना. 69,000 असतं तर आपल्याला 70,000वरती जावं लागेल. ठीक आहे. ते तुम्हाला आधी कळलेलंच आहे. 59,940 म्हणजेच 59,940 फरक आहे. म्हणजे एका 6ची किंमत काय असणार आहे? 60,000 असणार आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. आता 60,000 किंमत असताना तो 6 कुठे असायला हवा? बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. तो 60,000 जर आपण लिहिलं तर अशा पद्धतीने लिहिणार आपण 60,000. म्हणजे तो जो 6 आहे तो कुठे असणार? हजार स्थानी असणार आहे. तर आता ह्याची किंमत किती झाली मग? 60,000. ओके. आणि आपल्याला त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती विचारलेला आहे? 59,940 आहे. तर ती संख्या कोणती? तुम्ही आता दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता. 59,940 ह्याच्यातून वजा करू शकता. बघा किती आले इथं? 0 आले, 10तून 4 गेले, खाली राहिले 6, हातचा आले 1, 10तून 10 गेले 0, हातचा आले 1, 10तून 10 गेले 0, हातचा आला 1, 0. म्हणजे संख्या किती तयार झालेली आहे? 60 तयार झालेली आहे. आणि 60साठी हा 6 कुठे असायला हवा? तर तो दशक स्थानी असायला हवा. म्हणजे आपल्याला असा ऑप्शन बघायचा आहे की 16 हा सहस्रस्थानी आणि 16 हा दशक स्थानी असायला हवा, किंवा 16 2 नंबरला आणि दुसरा 6 5 नंबरला. तर अशा पद्धतीने कुठे ऑप्शन आहे का बघूया आपण. तर पहिल्यांदा आपण दशक स्थानी हा 6 आहे का बघूया. इथे आहे का? नाही. इथे आहे का? आहे. सॉरी, नाही आहे. इथं आहे का? आहे दशक स्थानी. आणि 5व्या स्थानी पण इथं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. प्रश्न वाचताना आणि प्रश्न सोडवताना बिलकुल गडबड करायची नाही सुरुवातीला. आणि ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्पीड आणायचं आहे. सुरुवातीला कळणं खूप महत्त्वाचं आहे. कळलंच नाही तर समजणार नाही, आणि समजलंच नाही तर स्पीड येणारच नाही आहे. त्याच्यामुळे आधी व्यवस्थित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आपण 8व्या प्रश्नावरती जाऊया. इथे एक संख्या दिलेली आहे. थोडे अंक आपण इंग्लिशमध्ये लिहूया. 4 स्टार 1 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 6,993 आहे. तर तो समान अंक कोणता? आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, 6,000 असले की आपण 7 पकडणार आहोत, 7,000 असले की आपण 8 पकडणार आहोत. तर तशा पद्धतीने इथं आता जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. 6,993 आहे. 6पेक्षा मोठा काही 7 असतो, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण इथं 7 घ्यायचा आहे. बघा इथं 7 घेतला. इथं जर 7 घेतला तर या 7ची स्थानिक किंमत किती होणार आहे? 7,000. आणि ह्या 7ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 7. आणि त्यांची जर फरक तुम्ही करून बघितला, म्हणजे वजाबाकी करून बघितलं, तर 100% हे उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 9वा बघा. 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? आता बघा इथं संख्या दिलेली आहे 53,000 म्हणजेच काय? 53,734 अशी संख्या दिलेली आहे. हा अतिशय सोपा आहे, कॉमन सेन्स आहे. बघा फक्त इथं 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? आता एक समजून घ्या, हे जे अंक आहेत हे उजवीकडे जाताना ह्यांच्या किमती कमी 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 होत जातात, आणि तुमच्या डाव्या हाताला डावीकडे जाताना ह्याच्या किमती मोठ्या 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 होत जातात. इतकं ते सोपं आहे. फक्त तुम्ही एकच बघायचं आहे, ह्या 3च्या डावीकडे कोणती संख्या आहे? तर ती कोणती आहे? 5. मग ह्या 5ची जी स्थानिक किंमत आहे ती मोठी असेल, बाकी ह्या सर्वांच्या स्थानिक किमती ह्या लहान असतील. म्हणजे 5च ऑप्शन आपल्याला पाहिजे. 5 ही संख्या आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये आहे एवढंच शोधायचं आहे. तर ती कुठे आहे बघा. अ मध्ये 4 आहे, तर 7 आहे, तर 5 आहे. क मध्ये 5. म्हणजे फक्त 5 एवढंच पाहायचं आहे. म्हणजे फक्त 5 कुठे आहे? क मध्ये आहे. म्हणजे फक्त क हे कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. आता
10वा प्रश्न आहे. हा नेहमीप्रमाणे तुम्ही सोडवायचा असतो, परंतु थोडंसं एक्सप्लेनेशन देतो मी, जेणेकरून तुम्हाला ते सोडवण्यासाठी फायदा होईल किंवा सोडवण्यासाठी हेल्प होईल. बघा, 77,777 या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकून त्या जागी 0 लिहिला असता तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 7,000ने कमी होईल. आता हा जो अंक आहे तो आपण लिहूया 77,777. त्यांनी काय सांगितलं, कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकायचा, म्हणजे कोणता 7 पुसला म्हणजे तयार होणारी संख्या ही 7,000ने कमी होईल. कितीने कमी होईल? 7,000ने कमी होणार आहे. तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, ह्यामधील कोणत्या 7ची स्थानिक किंमत 7,000 आहे तोच पाहायचा आहे. म्हणजे तो एककावरला, दशकावरला, शतकावरला का हजारावरला, प्रश्नामध्येच उत्तर आहे, तेच त्याचं उत्तर असणार आहे. हे 7,000 ही स्थानिक किंमत कोणाची आहे तेवढंच बघायचं आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शनमध्ये आपल्याला पाठवायचं आहे. मग त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे. ठीक आहे. तर आशा करतो की ह्या व्हिडिओतल्या सर्व संकल्पना आणि सर्व जे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला छानपैकी समजलेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण सिरीज, सर्व इयत्तांची सिरीज याच्यावरती अपलोड करायचं काम सुरू आहे. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला भाषा समजते की नाही, व्यवस्थितपणे संकल्पना कळतात की नाही, त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.